नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। तर आज मी वांग्याची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे हा काळा वांगा घेतलेला आहे। बघा, मोठ्या आकाराचं काळा वांगा आहे। तर या काळ्या वांग्याचे मी आज वांग्याचे काप बनवणार आहे। वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलंय मी। त्यानंतर वांग्याचे असे काप करून घेतलेत। तर मला जेवढं हवं होतं तेवढेच मी काप करून घेतलेत। आणि हे बघा, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही मी ठेवलेत। थोडेसे जाडसर ठेवायचे, खूप पातळ नाही ठेवायचे काप, कारण पातळ ठेवले ना तर मग ते लगेच शिजतं वांग आणि मग ते असं गिळगिळीत बनतं। त्यामुळे थोडे जाडसरच ठेवायचे। आता हे काप स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलंय, त्यामुळे वांग आपलं काळं पडत नाही। तर आता हे काप मी स्वच्छ धुवून घेते। चला, काप धुवून झालेत। आता हे मी पाण्यातच ठेवून देते। आपण एक मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी एका प्लेटमध्ये घेते घरगुती हळद, हा आपला घरगुती आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। इथे हवं तर तुम्ही थोडंसं पाणी पण घेऊ शकता, पण मी असे सुकेच मसाले घेते मिक्स करायला। तर बघा, मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत। मसाला थोडासा प्लेटमध्ये असा पसरवून घेते। आता हा तयार मसाला जो आहे तो या कापांना दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर हे बघा, मी या पद्धतीने लावते, दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायचं। आता मी कापांना मसाला लावून घेते। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। शिवाय आपल्या रायगड कट्टाचे घरगुती प्रोडक्ट्स आहेत, त्या प्रोडक्ट्सविषयी देखील तुम्हाला माहिती मिळेल आणि घरी बसून तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। तर इथे बघा, सगळ्या कापांना मी मसाला व्यवस्थित दोन्ही बाजूंनी लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत, पण त्याआधी आणखी एक मसाला आपण बनवून घेऊया। इथे एका प्लेटमध्ये मी या कापांना जेवढे लागेल तेवढा बारीक रवा घेतलेला आहे। त्यात आता मी घेते काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा चाट मसाला आणि आता हे चमच्याने मिक्स करून घेते या रव्यामध्ये। तर चला, काप आपले तयार आहेत, मसाला पण तयार आहे। आता फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालंय, आता एक एक काप आपण फ्राय करायला घेऊया। आपण जो रव्याचा मसाला केलेला आहे त्यात एक एक काप असं घोळवून घ्यायचा आणि मग फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। तर याच पद्धतीने मी आता सगळे काप या रव्यामध्ये घोळवून घेते आणि फ्राय करण्यासाठी ठेवते। तर श्रावण महिना चालू आहे, श्रावण महिन्यातलं हे एक प्रकारचं नॉनव्हेजच आहे। खूप छान लागतात हे काप, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा इवन सुक्या भाताबरोबर पण वरण भात आणि हे काप असतील तर खायला खूप भारी लागतं, खूप अप्रतिम लागतं। नक्की बनवा, खा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर मी आता ही कापं पलटून घेतली आहेत। दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। तर इथे आपली कापं दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहेत। मी गॅस बंद केलाय। तर आपले हे वांग्याचे काप मी आता प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। बघा किती छान दिसत आहेत, कलर पण बघा किती छान आलाय। तर हे वांग्याचे काप तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला, भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।